नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी वात करू. त्याकरिता अगोदर कापूस निवडायचा, सरकी काढून कापूस पिंजून घ्यायचा. कापूस पिंजला की वसा काढायचा. बोटाला रांगोळी घासून पिळी पडायची. कापूस थोडा समोर ओढून पिळी द्यायची. पिळी दिल्यानंतरच कापूस समोर ओढायचा. कापूस समोर ओढताना वसाला पिळी पडताना दिसते. बोटाला रांगोळी घासून पिळी पडायची. जास्तीचा कापूस काढून घ्यायचा. वसा काड्यापेटीला गुंडाळून घ्यायचा. लोटीला वसा गुंडाळता येतो किंवा बॉल पण करता येतो. कापूस पिंजून वस्यावर ठेवायचा. नंतर पीळ देऊनच वसा वाढवायचा. हा एवढा वसा काढून घेतला. आता याची रामनवमी वात करू. त्याकरिता वसा 2 बोटामध्ये पकडायचा. करंगळीपर्यंत एक पदर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. करंगळीमधून वसा काढायचा. वसाला पिळी द्यायची. एक वात झाली. थोडा वसा सोडून दुसरी वात करायची. 1, 2, परत त्याचप्रमाणे असे आपल्याला 9 पदर घ्यायचे आहे. करंगळीमधून वसा काढून पिळी द्यायची. 2 वाती झाल्या. मोठी वात हवी असल्यास बोटामध्ये अंतर ठेवायचे. आपण वात लहानच करतो, त्यामुळे बोट जवळ घेऊन वात करायची. वसाला पिळी द्यायची. थोडं अंतर सोडून दुसरी वात करायची. अशा 9 वाती करायच्या. वातीला पिळी द्यायची. परत वात करू. बोटामधून वसा काढून पिळी द्यायची. प्रत्येक वेळी थोडा वसा सोडून वात करायची. वातीला पिळी द्यायची. वाती किती झाल्या बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. परत 2 वाती करू. 8. परत एक वात करू. वाती बघू. 1, 2, 3. प्रत्येक वातीला पिळी द्यायची. 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ही पहिली वात अशी पकडायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. वसा तोडून घ्यायचा. वाती व्यवस्थित करायच्या. वातीला दूध लावून पिळी द्यायची. दूध व कापूस लावून पिळी द्यायची. परत वात व्यवस्थित करायची. अखंड 9 पदराच्या 9 वाती बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. रामनवमी करिता अखंड 9 पदराच्या 9 वाती तयार झाल्या. हा समोरील भाग तुपामध्ये जास्ती वेळ भिजवायचा. वात लवकर प्रज्वलित होते. वात लवकर प्रज्वलित होत नसेल तर इथे थोडा कापूर भुरकवायचा. ही वात रामाच्या नवरात्रामध्ये 9 दिवस सकाळ संध्याकाळी लावता येते किंवा रामनवमीला वात लावता येते. रोज वात लावून निरांजन जळत असेल तर निरांजनीमध्ये वाती खाली पान ठेवून प्रज्वलित करावी. अखंड 9 पदराच्या 9 वाती तयार झाल्या. ही रामनवमी वात तयार झाली.